चंद्रपूरच्या राजकारणाबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे। इथली हवा जेवढी गरम असते त्यापेक्षा जास्त इथलं राजकारण तापलेलं असतं। दिल्लीच्या वातानुकूलित खोल्यांमध्ये काही दिवसांपासून जो खल सुरू होता त्यावर अखेर पडदा पडलाय। दोन मांजरांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं व्हायला नको म्हणून काँग्रेसच्या हायकमांडने एक असा फॉर्म्युला समोर आणलाय ज्याने एकाला मान मिळालाय तर दुसऱ्याला पान मिळालंय। वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन दिग्गज नेत्यांमधला हा वाद आता मिटल्यात जमा आहे। पण या फॉर्म्युलांमध्ये दडलेली खरी मक्खी काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। विजय वडेट्टीवार 18 नगरसेवकांना घेऊन दिल्लीत तळ ठोकून होते, तर खासदार प्रतिभा धानोरकर आपल्या 9 नगरसेवकांच्या बळावर हायकमांडवर दबाव टाकत होत्या। 18 विरुद्ध 9 असं हे साधं गणित वाटत असलं तरी दिल्लीच्या दरबारी मात्र वजन वेगळंच पडलंय। काँग्रेसने आता असा तोडगा काढलाय की ज्यामुळे कोणालाच पूर्णपणे हार न मानल्यासारखं वाटणार नाही, पण सत्तेच्या चाव्या मात्र विभागल्या गेल्या आहेत। चला तर मग समजून घेऊया चंद्रपूर महानगरपालिकेचा हा नवा राजकीय फॉर्म्युला। या सत्ते स्थापनेसाठीचा वाद किती खालच्या थराला गेला याचं उदाहरण म्हणजे मागच्या आठवड्यात समृद्धी महामार्गावर झालेला राडा। वडेट्टीवार गटाचे नगरसेवक पुण्याहून नागपूरला चालले होते, खासगी ट्रॅव्हल्सने निघाले होते। पहाटेची वेळ होती। अचानक मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर 6 ते 7 गाड्यांनी या बसचा पाठलाग केला आणि ट्रॅव्हल्स अडवली। त्या 10 ते 15 लोकांनी बसमध्ये असलेल्या नगरसेवकांना धमकावलं। हा साऊथ स्टाईल राडा करणारा व्यक्ती होता धानोरकर गटाचा समर्थक सौरभ ठोंबरे। या ठोंबरेचं असं म्हणणं होतं की या वडेट्टीवार गटाने त्यांचे 5 नगरसेवक पळवले होते आणि मला त्यांचं बोलणं प्रतिभा धानोरकर यांच्याशी करून द्यायचं होतं। पण ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि भर रस्त्यात नगरसेवकांना धमकावणं, शिवीगाळ करणं यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसची संपूर्ण राज्यात नाचक्की झाली। काल विजय वडेट्टीवार 18 नगरसेवकांना घेऊन दिल्लीत गेले होते। त्यांचं म्हणणं होतं की आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे त्यामुळे महापौर आमचाच हवा, पण हायकमांडने मात्र यावेळेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या शब्दाला जास्त किंमत दिली आहे। ताज्या अपडेटनुसार चंद्रपूरचा महापौर हा प्रतिभा धानोरकर यांच्याच गटाचा असेल हे आता जवळपास निश्चित झाले। 18 नगरसेवक सोबत असूनही वडेट्टीवारांना महापौर पदावर पाणी सोडावं लागलंय। ही या नाटकातली सर्वात मोठी घडामोड आहे। पण मग वडेट्टीवारांचं काय? त्यांना रिकाम्या हाताने पाठवणं काँग्रेसला परवडणारं नव्हतं म्हणून उपमहापौर पद आणि महानगरपालिकेतला अत्यंत महत्त्वाचा असा गटनेता पद विजय वडेट्टीवार यांच्या गटाला देण्याचं ठरलं आहे। म्हणजे शहराचा प्रथम नागरिक धानोरकर गटाचा असेल तर सभागृहातली रणनीती वडेट्टीवार गटाच्या हातात असेल। सत्तेचं हे समसमान वाटप करून काँग्रेसने सध्या तरी आग विझवण्याचा प्रयत्न केलाय। चंद्रपूर महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट समजून घेण्यासाठी हे आकडे पुन्हा एकदा नीट समजून घ्यावे लागतील। एकूण नगरसेवक आहेत 66, बहुमताचा आकडा आहे 34, काँग्रेसकडे 27 आणि जनविकास सेनेचे 3 मिळून 30 आहेत। भाजपचे 23 वर आहेत, शिवसेना ठाकरे गट 6 आणि वंचितचे 2 असे 8 जण किंगमेकर आहेत। उरलेले बसपा, शिंदे गट, अपक्ष आणि MIM असे विखुरलेले 5 नगरसेवक कोणाच्या पारड्यात वजन टाकतात यावर बरंच काही अवलंबून आहे। पण जोपर्यंत काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र येत नाहीत तोपर्यंत मॅजिक फिगर 34 पर्यंत पोहोचणं कोणाला शक्य नाही। काँग्रेसला बहुमतासाठी 4 नगरसेवकांची गरज आहे तर भाजपला 11 नगरसेवकांची गरज आहे। काँग्रेससाठी हे गणित सोपं होतं, पण अंतर्गत वादामुळे ते आता हिमालयासारखं कठीण झालं होतं। आता या फॉर्म्युल्यातला सर्वात रंजक भाग म्हणजे स्थायी समिती अध्यक्षपद। राजकारणात असं म्हटलं जातं की तिजोरीच्या चाव्या ज्याच्याकडे, खरी सत्ता त्याच्याकडेच। महानगरपालिकेत स्थायी समिती म्हणजेच तिजोरी। आता हे पद कोणाला मिळणार यासाठी काँग्रेसने एक भन्नाट अट ठेवली आहे। काँग्रेसकडे सध्या 30 नगरसेवक आहेत, बहुमतासाठी 34 आकडा गाठायला अजून 4 नगरसेवकांची गरज आहे। आता काँग्रेसने असा नियम लावलाय की वडेट्टीवार गट आणि धानोरकर गट यापैकी जो गट ते 4 उरलेले नगरसेवक मिळवून देईल किंवा बहुमताचं गणित जुळवून आणेल त्याच गटाला स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळणार आहे। म्हणजेच हायकमांडने आता या दोन्ही गटांना कामाला लावलंय। जो गट अपक्ष, वंचित किंवा ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी होईल त्यालाच तिजोरीच्या चाव्या मिळणार आहेत। यामुळे आता दोन्ही गटांमध्ये नगरसेवक फोडाफोडी किंवा गटजोड करण्यासाठी एक नवी स्पर्धा सुरू होणार आहे। या नव्या फॉर्म्युल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांची किंमत आता सोन्यासारखी वाढली आहे। ठाकरे गटाकडे 6 आणि वंचितकडे 2 नगरसेवक आहेत। जर वडेट्टीवार गटाला स्थायी समिती हवी असेल तर त्यांना ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवावा लागेल किंवा धानोरकर गटाला जर हे पद हवं असेल तर त्यांनाही या किंगमेकरच्या दारात जावं लागेल। ठाकरे गटाने आधीच जाहीर केलंय की आम्हाला महापौर पद द्या, आम्ही पाठिंबा देतो। पण काँग्रेसच्या या नव्या फॉर्म्युल्यानंतर ठाकरे गट आपली मागणी बदलणार का की ते स्थायी समितीकडे काँग्रेसच्या एखाद्या गटाला साथ देणार हे पाहणं आता उत्साहाचं ठरणार आहे। जो गट या किंगमेकरच्या आधी आपल्याला गोटात घेईल तोच खऱ्या अर्थाने चंद्रपूरचा बाहुबली ठरेल।
काँग्रेसचा हा अंतर्गत फॉर्म्युला ठरल्यावर भाजपच्या गोटात थोडी शांतता पसरली आहे, पण भाजप शांत बसणाऱ्यांपैकी नक्कीच नाही. भाजपकडे 23 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे 2 गट जर 4 नगरसेवकांसाठी एकमेकांसमोर उभे टाकले तर या धुबस चक्रीचा फायदा भाजप घेऊ शकते का याची चाचपणी अजूनही सुरू आहे. पण काँग्रेसने आपल्या दोन्ही नेत्यांना सत्तेत वाटा देऊन भाजपची ऑपरेशन लोटसची वाट सध्या तरी अडवून धरली आहे. विजय वडेट्टीवार यांनी 18 नगरसेवक दिल्लीला नेऊन जो दबाव तयार केला होता त्यातून त्यांना महापौर पद मिळालं नसलं तरी उपमहापौर पद आणि गटनेतेपद मिळवण्यात ते नक्कीच यशस्वी झाले आहेत. राजकारणात काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळवणं कधीही चांगलं असतं. वडेट्टीवार आता आपल्या 18 नगरसेवकांना कसं एकत्र ठेवतात आणि ते 4 नगरसेवक मिळवून स्थायी समिती अध्यक्षपद पटकावतात का हे त्यांच्या राजकीय कौशल्याची कसोटी पाहणार आहे. तर दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांनी आपला पहिला मोठा राजकीय विजय मिळवला आहे. लोकसभेच्या विजयानंतर महानगरपालिकेत आपला महापौर बसवणं ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची गोष्ट होती. या फॉर्म्युल्यामुळे त्यांचा जिल्हा आणि या शहरावरचा वचक वाढला आहे हे नाकारता येणार नाही. तिजोरीच्या चाव्यांची वाटणी झाली आणि दिल्लीतले पेचही सुटले, पण या सर्व गदारोळात चंद्रपूर शहराच्या प्रश्नाचं काय? रखडलेले रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शहरातील वाढतं प्रदूषण यावर हा नवा महापौर आणि उपमहापौर काय तोडगा काढणार? 4 नगरसेवक मिळवण्यासाठी जो घोडेबाजार होईल त्याचा शहराच्या तिजोरीवर काय परिणाम होईल हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसचा हा नवा फॉर्म्युला योग्य आहे का? वडेट्टीवार 18 नगरसेवक असूनही मागे पडले का? आणि आता स्थायी समिती कोण पटकावणार, वडेट्टीवार की धानोरकर? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.